हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे गाईज आपला, आपण होमगार्डचा फॉर्म फिलिंग भरून दाखवणार तुम्हाला. होमगार्डचा फॉर्म कसा पद्धतीने आपल्याला भरायचा आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा स्वतःचा फॉर्म भरून दाखवणार आहे. कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे त्या व्हिडिओ संपूर्ण माहिती देणार आहे. आणि होमगार्डची भरती निघालेली आहे. तर आता नाही का, मी मागे व्हिडिओ बनला होता तेव्हा 10-12 लोकेशनसाठी जागा निघालेल्या होत्या. तर आता इथं वाढवून आता 24 जिल्ह्यांसाठी जागा इथे निघालेल्या आहे. सगळ्यात आधी तुम्हाला मी जिल्ह्यांची नावं सांगून देतो. इथं सातारा एक नंबरला, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, त्याच्यानंतर भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर. अशा प्रकारे इथं झाले एवढ्या जिल्ह्यांची भरती जाहीर झालेली आहे. अर्ज भरण्याची कालावधी त्यांच्या समोर दिलेली आहे व जिल्ह्याकरिता आपली आवश्यक माहिती आपल्याला दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची. तर अशा प्रकारे तुम्ही विचार कधी आपण क्लिक केलं, सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी विचार क्लिक केला तर आपल्या समोर अशा पद्धतीने आपला त्या जिल्ह्याचा PDF फाईल आपल्या समोर ओपन होऊन जातो गाईज. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. चला सुरू करूया या व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता, मी त्याच्या साईडवर आलेलो आहे मित्रांनो. इथं तर महाराष्ट्राच्या साईडवर आलेलो आहे. महाराष्ट्र CD ही वेबसाईट, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊन तिला होमगार्ड भरतीसाठी. त्यानंतर होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात. ओके, तर जिल्हा निहान माहितीपत्रक व जाहीरकर्ता खालील लिंक अशा प्रकारे इथे दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर उमेदवारांचे नोंदणीकृत माहितीपत्रक काळजीपूर्वक करावा, काळजीपूर्वक वाचून करावा. त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर जिल्हा, अर्ज भरण्याची कालावधी व जिल्ह्यांची भरण्याची माहिती. आपल्याला माहिती वगैरे वाचायची असली तर आपल्या जिल्ह्यापुढे इथं निळ्या अक्षरामध्ये दिलेला आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं, आपली माहिती वाचून घ्यायची. अशा प्रकारे PDF डाउनलोड होऊन जातो. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता फॉर्म फिलिंग करायचं आपल्याला. तर फॉर्म फिलिंगसाठी मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, इथं होम ऑप्शन दिलेले आहे, होम कव्हर, उसके बाद ड्युटी डिप्लॉयमेंट, त्यानंतर इथं SCG ट्रेनिंग, SGS एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट शेड्यूलमध्ये आपल्याला जायचं आहे. पहिले शेड्यूलमध्ये तुम्हाला हे दिसणार आहे की शेड्यूलमध्ये बघू शकता तुम्ही इथं आपल्या वॅकन्सी किती असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी, डिस्ट्रिक्टसाठी, मेल अँड फिमेलसाठी, व किती आपल्यासाठी तारीख काय असणार आहे लास्ट डेटची, ते पण इथं दिले गेलेलं आहे. ओके, तर सगळ्यात पहिले बघू शकता तुम्ही सातारा इथं लिहिलेलं आहे. इथं मेल अँड फिमेलसाठी किती किती जागा असणार आहे ते तुम्ही बघू शकता. इथं पोलीस स्टेशनचे नाव पण दिलेले आहे, इथं ऍड्रेस वगैरे पण दिलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला बघून घ्यायचं एकदा. 24 जागांची नावं दिली, जसं तुम्हाला सांगा 24 जिल्ह्यांची नावं दिलेली आहे. तर तुम्ही सगळ्यात आधी इथं बघून घ्यायचं किती वॅकन्सी वगैरे आहे ते आपण बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथून बॅक इन जायचं, परत इथून इथून आल्यानंतर आता मागे आल्यानंतर आपल्याला काय करायचं, परत यायचं इथं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं, इथं आल्यानंतर खाली यायचं, इथं आपल्याला रिझल्ट दिसू शकतो. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन एम्प्लॉयमेंट फॉर्म, तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे. ऑनलाईन एम्प्लॉयमेंट फॉर्मवर आपण क्लिक केलं, जसं की बघू शकता तुम्ही आपल्यासोबत असा इंटरफेस आपल्यासोबत येऊन जातो. त्यानंतर बघू शकता आपल्या इथं आता आलेला आहे, सॉरी, होमगार्ड मेंबरशिप रजिस्ट्रेशन फॉर्म. तर या फॉर्ममध्ये काय, इथं ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी फॉर्म भरण्याबाबतच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तर आपण सूचना आधी वाचून घेऊयात. सगळ्यात आधी इथं दिलेले आपल्याला डिस्ट्रिक्ट. ओके, इथं सूचना दाखवून देतो तुम्हाला. पहिले सूचना इथं दिलेली आहे त्यांनी. उमेदवारांनी पथक व उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात अर्ज करावा व त्या तालुक्यामध्ये असेल तर तालुक्यातील नजीकचे पथक व उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाणे ठाणे निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवडा करावे. अन्य नाही तर आता तालुक्यातील पथक निवडू केला सदर अर्ज अपात्र ठरेल. इथं काय लिहिलं गेलेलं माहिती, आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आपण त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राहत असाल तर तालुक्यामध्ये आपण राहत असाल, तालुक्यामध्ये आपल्या जवळचं जे पोलीस स्टेशन असेल त्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, ते पोलीस स्टेशन निवडायचं आहे. आणि आपण ज्या तालुक्यामध्ये राहत असाल तर आपल्या तालुक्याचं जे पोलीस स्टेशन आहे ते आपल्याला निवडायचं आहे, नाही तर तुम्ही अपात्र ठराल. त्या तिथे आपल्याला भरायचा फॉर्म, तिथे त्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं. ओके, अदर ऑप्शन नाही भेटणार आहे. सगळ्यात पहिले इथं बघता डिस्ट्रिक्ट लिहिलेलं आहे. तर आता मी समजा पुणे बघतो. आता पुण्यानजदीक आता पुणे मी झोन घेतलं, तर इथं बघू शकता पुण्यामध्ये आता झोन घेतला तर शिरूर वगैरे. आता पुण्यामध्ये आता जे जे इथं बोर, आता जुन्नर, खेड, अशा पद्धतीने मी एक घेतो. खेड इथं निवडलं. त्यानंतर त्याच्या पद्धतीने आपण ते पोलीस स्टेशन कोणते ते बोरसी वगैरे ते इथं चॉईस करून घ्यायचं आपल्या हिशोबाने. आणि जे आपलं जवळचं येत असेल ते आपलं जिल्ह्याचं पोलीस स्टेशन. त्यानंतर आपल्या तालुक्याचं येईल इथं, तालुक्यानंतर आपलं इथं पोलीस स्टेशन कोणते येणार ते येणार. ओके, सगळ्यात हे भरून झाल्यानंतर आपल्याला स्वतःचा फुल नाव टाकायचं इथं काहीच.
ओके. तर फुल नावामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला इथं आडवं नाव टाकायचं आहे सगळ्यात आधी, स्वतःचं नाव टाकायचं मध्यभागी, त्याच्यानंतर वडिलांचं नाव ते फक्त इंग्लिशमध्ये टाकायचं. म्हणजे आपलं आडवं नाव सगळ्यात आधी, आपलं सरनेम, त्यानंतर आपलं स्वतःचं नाव व वडिलांचे नाव असं फक्त इंग्लिशमध्ये टाकायचं. आपल्या इंग्लिश ऑप्शनमध्येच टाकायचं आहे. ओके गाईज. त्यानंतर इथं आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. आपला आधार कार्ड नंबर ते टाकल्यानंतर आपल्याला इथं खाली दिसते आपल्याला परमनंट ऍड्रेस, जो आपल्या आधार कार्डवर परमनंट ऍड्रेस आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे गाईज. त्याच ऍड्रेसवर आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. ओके. इथे फुल ऍड्रेस तुम्ही टाकू शकता पूर्णपणे. ओके गाईज. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर इथे ईमेल ऍड्रेस दिलेला आहे. ईमेल ऍड्रेस मध्ये तुम्ही ईमेल ऍड्रेस टाकू शकता. तुम्ही स्वतःचा ईमेल ऍड्रेस वगैरे फिल करू शकता इथं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ दिलेला आपला, डेट ऑफ बर्थ आपल्याला चॉईस करून इथं डेट, मंथ आणि इयर अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं म्हटलं. आपला दिनांक, आपला महिना व आपलं साल कोणतं ते टाकून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला हाईट दिलेली, आपली हाईट आपली मोजून घ्यायची किती सेंटीमीटर मध्ये. जसं की माझी हाईट तुम्हाला सांगतो 162 आहे. तुम्ही 162 टाकेल. कोणाची 157 असेल तर 157 टाकायची. तर कोणाला हाईट किती आहे ते बघून घ्यायचं, आपली हाईट किती वगैरे आहे. 170 असेल 170 टाकायचं. असं सेंटीमीटर आपल्याला मोजून टाकायची घ्यायची. ओके. मनाने काही टाकायचं नाही आपल्याला इथं काही पण. ओके. अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय. त्यानंतर इथं आपण तुम्ही मेल आहात का फिमेल आहात, तुम्ही कधी महिला वर्ग असला तर महिलासाठी फिमेल करायचंय, पुरुष असेल तर मेल करून घ्यायचंय. आपल्या इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आपल्याला 10वी पासवर असणार आहे इथं. आपण कधी 12वी पास असेल तर 12वी सिलेक्ट करू शकता, ग्रॅज्युएशन झाले असेल तर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करू शकता, आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करू शकता तुम्ही. तर माझं इथं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं ते मी सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर इथं प्रोफेशनल लिहिलं आपलं. सध्या आपण काय करता, सध्या आपण काय करता बघू शकता तुम्ही. तुम्ही लेबर आहात का फार्मर आहात, तुम्ही स्वतःचा बिझनेस आहात का प्रायव्हेट जॉब करताय, गव्हर्नमेंट जॉब करताय, हाऊसवाईफ आहात का डॉक्टर आहात का ऍडव्होकेट आहात, वकील आहात का ऑदर आहात, अशापैकी आपल्याला निवडून घ्यायचं. तर सध्या मी आता प्रायव्हेट जॉब करतो, मी प्रायव्हेट जॉब सिलेक्ट करून घेणार अशा पद्धतीने. इथं माझा मोबाईल नंबर टाकून देईल मी, इथं पूर्ण आपला मोबाईल नंबर टाकायचा इथं. ओके. अशा पद्धतीने आपला मोबाईल नंबर टाकून झाला. त्यानंतर इथे लिहिले टेक्निकल सर्टिफिकेशन. आपण कधी टेक्निकल तांत्रिक अर्थ संख्या, आपण टेक्निकल सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल तर इथं बघू शकता 1 2 3 4 5 6 7 7 7 पर्यंत इथं ऑप्शन दिलेले. तर आपण चॉईस करू शकतो आपल्याकडे टेक्निकल सर्टिफिकेट किती आहे, काय आहे, काही नाही अशा पद्धतीने दिले. तर आपल्याकडे नसेल तर आपल्याला नील लिहायचे म्हणले आपल्याकडे नाहीये. मग त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहायचंय होमगार्ड. होमगार्ड साठी आपण यापूर्वी होमगार्ड मध्ये आपण होमगार्ड मध्ये होतात का, म्हणजे याच्या पहिले तुम्ही होमगार्ड मध्ये होतेत का, इथे येस नो मध्ये लिहायचं. आपण येस असले तर येस लिहायचे, नो असले तर नो लिहायचे. नो केल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती भरून घ्यायची मित्रांनो. ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो, ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह बटनवर क्लिक करायचंय. तर आता मी तुम्हाला माहिती भरून सेव्ह बटनवर क्लिक करून दाखवतो आता मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, आपण भरल्यानंतर आपल्या पुढे असं येईल, असा इंटरफेस ओपन होईल. महाराष्ट्र गव्हर्नमेंट फर्स्ट आहे, ऍडेड सक्सेसफुल झालं आपलं. सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं मित्रांनो, ओके करून द्यायचंय. ओके. ओके केल्यानंतर आपल्याला इथं आता काय करायचंय मित्रांनो, एकदा परत तर आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आपला डेटा, आपला मन टाकून जन्मतारीख टाकायची आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. इथं आपल्याला इथं प्रिंट एम्प्लॉयमेंट फॉर्म, तर प्रिंट आउट आपल्याला प्रिंट फॉर्म आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर त्याला डाउनलोड करून घेऊया आपण. आता इथं आधार कार्ड नंबर टाकून आपल्या जन्मतारीख टाकून आपण डाउनलोड करून घेऊया. चला आता मित्रांनो ते डाउनलोड केल्यानंतर दाखवतो पुढची प्रोसेस. जसं की तुम्ही देखा आता बघू शकता मित्रांनो, सबमिट बटन आपण क्लिक केल्यानंतर आधार कार्ड नंबर आपला डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर बघू शकता इथं होमगार्ड एन्व्हायरमेंट डिस्ट्रिक्ट जळगाव, होमगार्ड जळगावसाठी भरलेला आहे इथं. तर इथं होमगार्ड नोंदणी गुणकन विवरणपत्र येऊन जातं आपलं. रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आपल्याला सगळं इथं येऊन जातं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर येतो, नाव येतं आपल्या तालुक्याचं नाव, आपण कुठून भरलं आपलं नाव वगैरे सगळं इथं दिसतं, आपलं ऍड्रेस वगैरे अशा प्रकारे येतं. त्यानंतर इथं चेस्ट नंबर वगैरे म्हणजे तुम्हाला लागणार आहे. आता इथं आयडी साईज फोटो आपल्याला वगैरे हे घेऊन जायचं. आपल्याला सर्टिफिकेट जे असतं मित्रांनो, आपल्याला फॉर्म जो असतो आपल्याला, आपली ज्या दिवशी शारीरिक चाचणी राहील ना त्या दिवशी आपल्याला इथं सगळं मोजमाप वगैरे होते. याच्यावर लिहिलं जातं आपल्या छाती नंबर, छाती किती, सिग्नेचर वगैरे, उमेदवारी सही, अपात्रता, पात्रता, तपासणी टेबल, प्रधानमंत्री सही, असं गोडापेठमध्ये किती निघून मिळाले आपल्याला हे सगळं याच्यावर दिलं जातं. जसं की बघू शकता उमेदवाराची सही घेतली जाते सगळ्यात आधी, कागदपत्र तपशील. त्याच्यानंतर इथं याच्या प्रिंटमध्ये आपल्याला उंची सेमी दिसते, त्यानंतर न फुगता छाती किती, फुगवून किती, अशा पद्धतीने. त्यानंतर छातीची उंची पात्र का अपात्र उमेदवारी सही घ्यायची इथं. तपासणी टेबलची सही घ्यायची इथं. ओके. त्यानंतर समितीचे उमेदवारांचे दिलेल्या गुणांचा तक्ता, त्यानंतर तांत्रिक अर्थ किती, गुण किती मिळाले, धावण्यामध्ये किती गुण मीटर, गुण किती, गोडाफेकमध्ये किती किती मीटर धावले, किती गुण आहे, एकूण गुण किती आहे, अशा पद्धतीने ते होतं. मग त्यानंतर सचिव, सदस्य सचिव,
सदस्य आणि अध्यक्षाची इथं सिग्नेचर वगैरे घेतली जात असते. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आपला येऊन जात असतो, आपलं नाव वगैरे येऊन जातं. त्यानंतर आपले झाल्यानंतर उमेदवाराची शैक्षणिक, तांत्रिक अर्हता व रहिवासी कागदपत्र पडताळणी सूची ही कागदपत्र आपल्याला लागत असतात इथं. ते कागदपत्र इथं बघू शकतो तुम्ही. कागदपत्र मी सांगून देतो तुम्हाला इथं. सगळ्यात आधी रहिवासी पुरावा व आधार कार्ड, मतदान कार्ड लागणार आहे आपल्याला. रहिवासी कागदपत्र आपल्या शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक व रहिवासी कागदपत्र लागणार आहे. इथं आपल्याला शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, पडताळणी डॉक्युमेंट पडताळणीसाठी बरं काहीच आपलं ते झाल्यानंतर, ग्राउंड झाल्यानंतर त्या शाळा सोडण्याचा दाखला, त्यानंतर 10वीचं गुणपत्रक, बोर्ड 12वी झाली सध्या 12वीचं गुणपत्रक व बोर्ड सर्टिफिकेट, बोर्ड प्रमाणपत्र, मुक्त विद्यापीठून शिकलं असेल मुक्त विद्यापीठचं आपल्याला प्रवेश पत्र, प्राप्त गुण व प्रथम द्वितीय तृतीय वर्षाचे प्राप्त गुण व त्याची पदवी व उच्च पदविकाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र वगैरे लागतील. त्यानंतर नोकरी करीत असाल त्याच्या मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र लागते, म्हणजे आम्हाला काही हरकत किंवा जॉब केल्याबद्दल. आणि मागील 3 महिन्यातले आतील पोलीस चारित्र्य पडताळणी पत्र आपल्याला पोलीस स्टेशन मधूनच भेटणार आहे. आपण ज्या जिल्ह्यासाठी भरणार त्या जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन मध्ये डॉक्युमेंट आपले पडताळणी करतील. कोणते डॉक्युमेंट होय नाहीये ते आपल्याला होय नाही मध्ये तेच लिहून घेणार इथं. ओके, आपल्याला सगळे डॉक्युमेंट लिहून द्यायचे मित्रांनो. एकदा तुम्ही स्क्रीनशॉट इथं घेऊ शकता, इथं बघू शकता. ओके, तांत्रिक अर्हता पडताळणी, त्याच्यानंतर तांत्रिक अर्हता पडताळणीमध्ये इथं असणार आहे आपल्याला तांत्रिक अर्हता कागदपत्र व प्राप्त गुण. आपल्याला इथं सर्टिफिकेटचे नाव दिले. ITI ट्रेड उत्तीर्ण असाल तर आपल्याला ते नाव टाकायचं आपलं व ट्रेडची कालावधी टाकायची. ट्रेड कोणतं, ट्रेडचे नाव टाकायचे व ट्रेडची कालावधी. ओके, त्यानंतर खेळाडू असतात तर खेळा जिल्हास्तरीयचे आपल्याला सर्टिफिकेट भाग घेतला असेल त्याचं सर्टिफिकेशन. त्यानंतर सध्या NCC मध्ये असेल बी मध्ये प्रमाणपत्राचा नंबर टाका, दिनांक टाकायचा आहे. लगेच NCC C असेल तर प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे, दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर नागरी संरक्षण मध्ये असेल तर 3 प्रशिक्षण पूर्व असलं पाहिजे. अवजड वाहन चालक लायसन्स असेल आपल्याकडे रवाना, त्याचा इथं टाकायचं आपल्या मुदत आणि एक्सपायरी डेट टाकायचं. आणि माजी सैनिक असाल तर एकूण किती सेवा केलेली ते टाकायचं इथं. अशा पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे. ते कोणाला लागणार आहे, तांत्रिक अर्थवाल्यांना गुण मिळणार आहे म्हणून त्यांच्यासाठी असणार आहे. तो विनयामध्ये इथं आपण लिहू शकता व किती गुण मिळाले ते बघू शकता. व कागदपत्र पडताळणीची पात्रता उपरोक्त माहिती व सत्य का बरोबर आहे ते चेक करणार आहे. अशा पद्धतीने ते असतं मित्रांनो. त्याच्यानंतर इथं उमेदवाराला संपूर्ण पत्ता वगैरे येऊन गेलेला हे भरून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर इथं संपूर्ण उमेदवाराचं नाव, पत्ता, नियोजित तू अशा पद्धतीने आपल्याला याची प्रिंट फॉर एम्प्लॉयमेंट अशी प्रिंट फॉर एम्प्लॉयमेंट क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला याची सेव्ह ऑफ द PDF मध्ये पण आपण डाउनलोड करू शकतो. इथं सेव्ह ऑफ द PDF मी केली तर मी इथं नाव टाकून देईल. इथं होमगार्ड इथं नाव टाकून द्यायचं लगेच, HOME होमगार्डचं नाव टाकून द्यायचं आणि होमगार्ड सेव्ह करून टाकायचं अशा पद्धतीने. ओके, हे झालं ना, डाउनलोड करून घ्यायचे. तर एवढाच फॉर्म होता मित्रांनो. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करून ठेवायचं आहे. आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करायचे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे. ओके, त्यानंतर आपण कधी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. बेल आयकनला प्रेस करून ठेवा, की येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला भेटले पाहिजे. याच्यासाठी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.